शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणे हेच मिशन. नवीन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले प्रतिपादन. अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करणे हे मंत्रालयाचं मिशन असले पाहिजे, असं वक्तव्य नवीन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. शिवराज सिंह चौहान यांनी आज अधिकृतरित्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल, असेही चौहान म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी शास्त्रज्ञांना छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. भारताला डाळी आणि तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यावर भर देण्याची आवश्यकता शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. भारतात सुमारे 86% शेतकरी छोटे अल्पभूधारक आहेत, असे चौहान यांनी सांगितले. केवळ 1 हेक्टर क्षेत्रावर शेती करूनही शेतकरी आपली उपजीविका योग्य प्रकारे करू शकतील, असे शेतीचे मॉडेल बनवले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपण सर्वजण मिळून एक असा मार्गदर्शक आराखडा बनवू या ज्याच्या आधारे केवळ भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे कल्याण होईल असे नाही, तर आपण भारताला जगाचा अन्नकोश बनवूया, जगाला अन्न पुरवूया आणि निर्यात करूया, असे उद्गार चौहान यांनी काढले. भविष्यात मला शेतकरी आणि विज्ञान यांची सांगड घालायची आहे. शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडायचे आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र खूप उपयुक्त आहे, असे चौहान यांनी नमूद केले. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने ग्रामीण क्षेत्रात अनेक क्रांतिकारक पावले उचलली आहेत. MGNREGSमध्ये ते म्हणाले की मालमत्ता निर्मितीवर अधिक भर दिला जाईल. जुलै महिन्यापासून दर महिन्यात 2 कृषीबाबत धोरण आणि त्यासाठी केंद्राची साथ याबाबत चर्चा करून पारदर्शक उपाययोजना करण्यात येणार आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.